मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे आणि ही प्रक्रिया सुरू असताना अनेक उमेदवारांना अभियोग्यता धारकांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं किंवा अनेक अडचणींना सामना करावा लागला आणि काही तांत्रिक अडचणी देखील आल्या आणि पवित्र पोर्टल मार्फत देखील याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज देखील एक नवीन सूचना आलेली आहे। आजच्या सूचनेमध्ये या स्वप्रमाणपत्राबाबतची एक महत्त्वाची माहिती पवित्र पोर्टल मार्फत जाहीर केलेली आहे। त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पात्र अभियोग्यता धारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह असे दोन पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाचा प्राधान्यक्रम लॉक केला असेल तोच प्राधान्यक्रम विचारात घेतला जाईल, त्यामध्ये बदल करता येणार नाही। दुसरी महत्त्वाची सूचना आहे की पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेली शिक्षक पदभरती भविष्यात होऊ घातलेल्या सन 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे। मात्र असं होत असताना जर काही अपरिहार्य कारणास्तव सदरची शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेपूर्वी पूर्ण झाली नाही तर प्रचलित कार्यपद्धतीनुसारच ती लोकसभेच्या निवडणुकीनंतर पूर्ण करण्यात येईल। त्यामुळे पात्र अभियोग्यता धारकांनी याबाबत अनावश्यक चिंता करू नये, घाबरू नये अशी सूचना देखील या पवित्र पोर्टल मार्फत करण्यात आलेली आहे। काय असतं मित्रांनो, आचारसंहिता सुरू असताना कोणताही लाभाचा निर्णय घेता येत नाही, म्हणजे असा निर्णय की ज्यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो किंवा मतदार आकर्षित होऊ शकतात असे निर्णय आचारसंहिता काळात घेता येत नाहीत। मात्र आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी जी काही ऑनगोईंग प्रक्रिया सुरू आहे ती प्रक्रिया आचारसंहिता काळात देखील सुरू ठेवता येते, त्याला कुठलाही अडथळा नसतो। मग आपली शिक्षक भरती प्रक्रिया तर ऑलरेडी सुरूच आहे, मग त्याला अडथळा येणार नाही आचारसंहितेचा असं जर काही लोकांना वाटत असेल तर ते तसं नाहीये। सध्या आपली शिक्षक भरती प्रक्रिया जरी सुरू असली तरी ती यापूर्वी आलेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने सुरू आहे आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आपल्याला आचारसंहिता काळात ती जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही आणि मग जर आचारसंहिता काळात जाहिरात प्रसिद्ध केली नाही तर जे लोक किंवा ज्या संस्था अजून जाहिरात देण्यासाठीच्या बाकी आहेत त्या संस्था आचारसंहितेनंतर ही आपली जाहिरात देऊ शकतील असं त्याचा अर्थ होतो। म्हणजेच नवीन जाहिरात प्रक्रिया आचारसंहिता काळात स्थगित होईल आणि जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हा पुढे ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल। पुढची महत्त्वाची सूचना आहे की सध्या दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये पवित्र पोर्टलवर आलेल्या जाहिरातींची कार्यवाही करण्यात येत आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेल्या जाहिरातींवरील कार्यवाही येणाऱ्या काळात करण्यात येईल, मग ती आचारसंहितेपूर्वी असेल किंवा नंतर असेल। मात्र यास्तव पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र मध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे किंवा स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे किंवा विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही अशा अभियोग्यता धारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातींच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे अशा उमेदवारांना एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे। पुढची सूचना आहे की अभियोग्यता धारकांना काही मदत किंवा माहिती हवी असेल तर त्यांनी edupavitra2022@gmail.com या वेबसाईटवर माफ करा या ईमेलवर संपर्क करावा असंही सूचना करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ह्या प्रक्रियेमध्ये असताना ज्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र मध्ये आलेल्या त्रुटीबाबत किंवा त्या त्रुटीमुळे ह्या प्रक्रियेतून बाद व्हावं लागलेला आहे किंवा ह्या प्रक्रियेत सहभागी होता येत नाहीये अशा उमेदवारांसाठी आजची ही सूचना खूप महत्त्वपूर्ण आहे। अशा उमेदवारांना पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी होता येईल। तर मित्रांनो, आज इथेच थांबूया, भेटूया लवकरच पुन्हा पुढच्या नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार।